गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं AI-171 बोईंग ड्रीमलायनर 787 हे प्रवासी विमान कोसळलं, ज्यात 250 पेक्षा जास्त मृत्यूंची शक्यता वर्तवली जाते। एअर इंडियाचं हे विमान अहमदाबादवरून लंडनला निघालं होतं। 12 जूनला दुपारी 1:23 या विमानानं अहमदाबादमधून उड्डाण केलं। त्यानंतर पुढच्या 9 मिनिटातच हे विमान क्रॅश झालं। ही दुर्घटना अहमदाबादच्या मेघाणी परिसरात घडली असून या विमानातून जवळपास 242 प्रवासी प्रवास करत होते। यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू मेंबर्स होते। शिवाय गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा प्रवास करत होते अशी शक्यता वर्तवली जाते। 1:23 या विमानानं उड्डाण केलं। नियोजित वेळेपेक्षा या उड्डाणाला थोडासा उशीर झाला होता। त्यानंतर साधारण 1:39 दरम्यान या विमानाचा अपघात झाला। त्याआधी विमानानं अखेरचा सिग्नल दिला होता। टेक ऑफसाठी क्लिअरन्स दिल्यानंतर विमानाने टेक ऑफ केलं, पण टेक ऑफ नंतर विमान आकाशात न जाता हळूहळू जमिनीच्या दिशेने खाली येत जवळपास 825 फूट उंचीवरून हॉस्पिटलच्या मेसवर कोसळलं। या अपघातामुळे एकूण 250 पेक्षा जास्त मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते।